श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, सन्मान्य खासदार श्री विजय दर्डा जी, सन्मान्य महापौर श्री प्रवीणजी दटके, मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार सुधाकररावजी देशमुख, प्रकाशजी गजबी, नागपूरचे पोलीस आयुक्त श्री यादव, फोटो घ्यायचे की व्हिडिओ, सन्माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एनआयटीचे चेअरमन, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व ज्येष्ठ अधिकारी, पोलीस भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची डायल 100 सिस्टीम आपल्या कंट्रोल रूम मध्ये प्रस्थापित करण्यात आली आहे। या सिस्टीमच्या माध्यमातून जो रिस्पॉन्स टाइम आहे तो आपल्याला कमी करता येईल आणि अधिक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारची सिस्टीम ही या ठिकाणी आणल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि ज्या उपायुक्तांनी याच्यामध्ये मेहनत केली त्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या पोलिसिंगमध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात। गुन्हे घडत असताना गुन्ह्याला रिस्पॉन्स टाइम आपला काय आहे, घटनास्थळापर्यंत आपण किती कमीत कमी वेळात पोहोचतो हे महत्वाचं असतं। त्याच्या खालोखाल घडलेल्या गुन्ह्याचं डिटेक्शन हे महत्वाचं असतं आणि प्रॉसिक्यूट करून कन्व्हिक्शन हे महत्वाचं असतं। आणि राज्य सरकारने असा प्रयत्न सुरू केलाय की या तिन्ही बाबी जेवढी अधिक टेक्नॉलॉजी आपण वापरू शकू तेवढं परफेक्शन येईल, गुन्ह्यांवर नियंत्रण येईल आणि गुन्हेगारांमध्ये जरब तयार होईल। नागपूरचे पोलीस आयुक्त श्री यादव यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या काळामध्ये स्वतः लक्ष घालून अनेक इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केले। आज जी सिस्टीम आपण या ठिकाणी जिचं लोकार्पण आपण केलं ती याकरता महत्वाची आहे की पहिलं जनतेला पोलिसांशी संपर्क करायचा साधन जर काही असेल तर तो डायल 100 आहे आणि त्याच्यावर जर फोन उचलला गेला नाही, त्याच्यावर जर नीट माहिती मिळाली नाही तर खऱ्या अर्थानं पोलिसांबद्दल मोठी नाराजी तयार होते। आणि त्याचवेळी डायल 100 वर फोन केला, तक्रार नोंदवली आणि कोणी पोहोचलंच नाही की मग अर्ध्या तासाने पोहोचताय, 40 मिनिटांनी पोहोचताय अशी स्थिती राहिली तरी देखील जनतेच्या मनात अविश्वास आणि आक्रोश तयार होतो। या सिस्टीमचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की 100% कॉल उचलले जातील। ज्याचा उल्लेख सीपींनी केला, कॉल ड्रॉप होण्याची जी संख्या होती ती 82% होती, ती आता निग्लिजिबल वर येईल। त्यामुळे सिस्टीम आपल्याला रिस्पॉन्ड करते आहे हे त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसेल। आणि अर्ली रिस्पॉन्स करता जे व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम याच्यासोबत लागलेलं आहे त्यामुळे जवळची व्हेकल कुठली आहे हे तातडीनं स्क्रीनवर दिसेल आणि त्या व्हेकलला डायरेक्ट करून त्या ठिकाणी तातडीनं पाठवता येईल। त्यामुळे जो रिस्पॉन्स टाइम आहे हा रिड्यूस होईल, तो कमी होईल आणि तात्काळ या सगळ्या व्हेकल्स तिथपर्यंत पोहोचू शकतील। दुसरं महत्वाचं यात असं आहे की डायल 100 मॅनेज करत असताना जसं पोलिसांकडनं रिस्पॉन्सिव्हनेसची अपेक्षा आहे तशा त्यातल्या काही अडचणी देखील आहेत। मोठ्या प्रमाणात प्रँक कॉल्स येतात, ब्लँक कॉल्स येतात। म्हणजे अनेक वेळा तर विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये असा अनुभव येतो की सिनियर सिटीजन्स कोणी बोलायला नाही म्हणून 100 वर फोन करतात आणि 5-6 मिनिटं बोलतात। दुर्दैवी आहे पण ही परिस्थिती आहे।
आणि कधी कधी तर कारण नसताना खोट्या तक्रारी आणि पोलिसांना एंगेज करणं. त्यामुळे आता या सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक कॉल हा ट्रॅक होणार आहे. कॉल कुठनं आला, तो कोणी केला, हे देखील लक्षात येणार आहे. आणि त्यामुळे खोट्या तक्रारी, प्रँक कॉल्स याच्यावर एक मोठं नियंत्रण या माध्यमातून येईल आणि ऑब्जेक्टिव्हली पोलिसांना देखील जी योग्य तक्रार आहे त्या ठिकाणी या माध्यमातून पोहोचता येईल. मला असं वाटतं एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी झालंय. आणि त्यासोबत आज याच्या मोटरसायकल्स आणि बीट मार्शल्स यांची सुरुवात जी होतीये ती अत्यंत महत्वाची आहे. शेवटी पोलिसिंगमध्ये व्हिजिबिलिटी ही अत्यंत महत्वाची असते. आणि विशेषतः ज्या प्रकारचं आपलं सामाजिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पोलीस दिसला तर लोक म्हणजे जे गुन्हेगार असतात त्यांच्यावर थोडंसं त्याचं नियंत्रण येतं किंवा मिसक्रिएंट्स असतात. आणि म्हणून ही व्हिजिबिलिटी वाढली पाहिजे. या दृष्टीनं हे पोलीस जे आपल्याला रस्त्यावर दिसतील त्यांनी रिस्पॉन्सिव्हनेसही वाढेल आणि व्हिजिबिलिटी वाढल्यामुळे एक प्रकारे गुन्ह्यांवर कंट्रोल करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होईल. यासोबत या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये सर्व्हिलन्स सिस्टीमच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करणार आहोत, त्याची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम तयार करणार आहोत. आणि अशा प्रकारचं ट्रॅकिंग आणि डायल 100 आहे त्याच्याशी इंटिग्रेट झाल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ही जी काही रिस्पॉन्स आहे, डिटेक्शन आहे आणि त्यानंतर कन्व्हिक्शन आहे, या तिन्हीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. माझा सातत्याने आग्रह आहे की केवळ मनुष्यबळ वाढवून पोलिसिंग उत्तम होऊ शकत नाही. मनुष्यबळाची आवश्यकता तर पडतेच, पण जेवढी टेक्नॉलॉजी आपण जास्ती या ठिकाणी वापरू, मनुष्यबळाचा ऑप्टिमम त्या ठिकाणी उपयोग होईल आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अचूकता ही आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आज ही एक सिस्टीम उभी केली तर त्याच्या अॅनालिटिक्सच्या भरोश्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात पोलिसिंगमध्ये सुधारणा करू शकतो. कारण कुठल्या भागातनं कॉल जास्ती येतात, कुठल्या भागात घटना जास्ती घडतात, कुठल्या वेळेत घटना जास्ती घडतात, याचं देखील अॅनालिटिक हे या सिस्टीमच्या माध्यमातून मिळाल्याबरोबर त्याच्यावर वर्किंग करणं हे सोपं जाईल. ऑब्जेक्टिव्हली त्या पोलीस स्टेशनला सांगता येईल, ऑब्जेक्टिव्हली असे जे स्पॉट्स आहेत किंवा असे जे विभाग आहेत जिकडनं जास्त कॉल्स येतात तिथलं पोलिसिंग वाढवता येईल. आणि म्हणून मला वाटतं की थोडंसं आधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं तर आपण उचित अशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी राखू शकतो. सन्माननीय पालकमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन की मी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत सांगितलं होतं की तात्काळ ज्या पोलीस स्टेशन्स करता नागपूर शहरात जागा मिळालेल्या नाहीत त्याकरता जागा त्यांनी शोधाव्यात. एनआयटीला मी सांगितलं होतं. एनआयटी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी त्या जागा आता निश्चित केल्या आहेत आणि मला विश्वास आहे एनआयटी चेअरमन या ठिकाणी आहेत. पुढच्या आठवड्याभरात त्याचे प्रस्ताव जे आहेत ते ऑलरेडी गेले. चला ते तातडीने आमच्याकडे येतील. कारण मी जी बैठक घेतली त्या बैठकीत काही टास्क पोलीस विभागाला दिली आणि काही टास्क माझ्याकडे घेतली आहे. विजय बाबू, आम्ही असं ठरवलं आहे की 2 महिन्यामध्ये त्यांनी काय परफॉर्म केलंय ते मला सांगतील आणि मी काय परफॉर्म केलंय मी त्यांना सांगणार आहे. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात 2 महिन्याची माझ्यावर देखील एक मर्यादा मी टाकली आहे. अर्थात माझ्या वतीनं बावनकुळेजी सगळं काम त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून अतिशय वेगाने करतात आणि त्यांचा वेग महाराष्ट्राला माहिती असल्यामुळे तशी मला फार अडचण नाही आहे. कारण लगेच त्यांनी 3 दिवसामध्ये बैठका घेऊन सगळे प्रस्ताव तयार करून ते प्रस्ताव कसे पोहोचतील हा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की जे नवीन पोलीस स्टेशन्स आहेत 5-5, 7-7 वर्षापासून त्याला जागा मिळालेली नाही किंवा काही पोलीस स्टेशन्स असे आहेत की जे इतक्या अडचणीच्या परिस्थितीत चालले आहेत की त्या ठिकाणी खरं पोलीस स्टेशन कसं चालतं हे आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांना तातडीनं जागा द्यायच्या आणि चांगले आधुनिक पोलीस स्टेशन्स त्या ठिकाणी तयार करायचे हाही प्रयत्न आपण करतो आहोत. या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की मुंबईसारख्या ठिकाणी सीसीटीव्हीचं नेटवर्क हे
2008 सालच्या हल्ल्यानंतर तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, पण दुर्दैवाने आमचं सरकार येतपर्यंत त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. राज्यात सरकार आल्यानंतर 4 महिन्यामध्ये सीसीटीव्हीच्या संदर्भात आपण वर्क ऑर्डर दिले आणि त्याच्यानंतरच्या या 6-8 महिन्यामध्ये आपण त्याचं काम इतक्या वेगानं करून घेतलं की उद्या मुंबई सीसीटीव्हीचा जो फर्स्ट फेज आहे 1200 कॅमेऱ्यांचा, त्याचं उद्या लोकार्पण आपण करतोय 30 तारखेला आणि त्या माध्यमातून अतिशय आधुनिक अशी सर्व्हिलन्स सिस्टीम ज्याच्यामध्ये अगदी सगळ्या प्रकारच्या फेस डिटेक्शन पासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यात इंटिग्रेट आपण करतो आहोत. थर्मल कॅमेराचं देखील इंटिग्रेशन त्याच्यामध्ये केलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली येणार आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नेटवर्क हे मुंबईचं असणार आहे, अत्यंत आधुनिक असं असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर शासनाने मनावर घेतलं तर शासन किती वेगानं काम करू शकतं हे निश्चितपणे मुंबईमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे. आता नागपूरमध्ये तशाच प्रकारचं आधुनिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम हे तयार करायचं, त्याचा आता आपण जो आराखडा आहे डीपीआर आहे तो आता तयार करतो आणि तेही डीपीआर मंजूर झाल्यानंतर वर्षभरात तो झाला पाहिजे असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मला विश्वास आहे की त्यानंतर नागपूरच्या पोलिसिंगमध्ये गुणात्मक अशा प्रकारचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो. बावनकुळेजींनी सांगितलं, पण बावनकुळेजी शेवटी त्यांनाही 24 तास चॅनल चालवायचे आहेत, मोठे मोठे पेपर त्या ठिकाणी छापायचे आहेत, त्यामुळे बातम्या कधी चांगल्या येतात कधी वाईट येतात, फार मनावर घेऊ नये. आपण आपलं काम करत राहायचं. जेव्हा चांगलं काम करू त्यावेळेस ते चांगलंही देतील, नाही दिलं तर जनतेला समजतच, तो प्रश्न नाही आहे. त्यामुळे तेही आपले मित्रच आहेत आणि आपल्या लोकशाहीमध्ये एक त्यांना देखील जे काम दिलं आहे ते करायचा प्रयत्न ते करतात. आपण मात्र हा निश्चित प्रयत्न करू की त्यातनं सकारात्मक घेऊन उत्तमात उत्तम अशा प्रकारचं कार्य आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे करू. मला चिंता फक्त या गोष्टीची होते की नकारात्मक पब्लिसिटी झाल्यामुळे नागपूर आज खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन होऊ पाहत आहे आणि त्याला डिरेल करण्याचं काम हे काही लोक तर करत नाही ना, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. पण मला विश्वास आहे की विशेषतः नागपूरचा जो मीडिया आहे त्याला नागपूरबद्दल तेवढंच प्रेम आहे, त्यामुळे जे योग्य आहे तेच ते निश्चितपणे या ठिकाणी देतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.